थँक्यू सरजी, यांनी आपल्याला खूप मदत केली. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी तुमचा लाडका सुरेश खंदारे. हा ब्लॉग परत आपण नवीन स्टार्ट करतोय. म्हणजे ही जी सिरीज आहे ना, आज याचा तिसरा पार्ट आहे. सो नमस्कार, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आपल्याला जायचंय बघा. सो मित्रांनो, आपल्याला इथून जायचं विधानी रोडला. तर चला, आपल्याला थोडं लेट झालंय. आता आपण बॅग घेऊ आणि कल्टी मारू इथून. चलो निकलते. मित्रांनो, फायनली आपल्याला गाडी भेटलेली आहे. सो भैया सोबत आहे आपण आता. आपल्याला भैया भैया किधर छोडोगे हम आपको? महात्मा गांधी हॉस्पिटल. महात्मा गांधी हॉस्पिटल तिथपर्यंत आपल्याला लिफ्ट भेटलेली आहे. सो चला, आता पुढं आपल्याला काय माहित कुठं जायचंय. काय विधानी रोड पे जाना है. इधर ही है ना वो, कोणता विधानी रोड? विधानी रोड, सो मित्रांनो, आपलं काम झालेलं आहे आता. आणि आता आपण परत हॉटेलवरती चाललोय. कारण आपण अजून हे म्हणजे चेकआउट केलेलं नाहीये. सो आता आपण चाललोय हॉटेलला. आता बघू इथं रिक्षा भेटते का. रिक्षा भेटल्याच्या नंतर ना आपण जाणार आहे हॉटेलवरती. बघू तर पुढं कुठं जायचंय तर जाऊ आपण. तर मित्रांनो, आपण आपली रूम शेवटीच्या वेळेला आपण चेकआउट करतोय. ही आपली रूम होती, तुम्हाला पण माहिती आहे. तर आपला चेकआउटचा टाइम झालेला आहे. हो चलो चलते अभी चेकआउट करू आणि मग आपण निघू आपल्या रस्त्याला. आता बघू स्टेशनवर गेल्यावर सांगतो मला पुढे जायचं तर. चला, थँक्यू सरजी, यांनी आपल्याला खूप मदत केली. आपला चेकआउटचा टाइम संपला होता तर यांनी आपल्याला मदत केली. धन्यवाद शेठ, म्हणलं आपला आभारी आहे. तर मित्रांनो, आता बाईक आलेली आहे रॅपिडोची. आपण या रॅपिडोवर जाणार आहे. आपण या हॉटेलमध्ये थांबलो होतो, खंडे हॉटेल, ग्वाल्हेर रोडवर आहे. तो कुणाला इथं राहायचं असेल तर तुम्ही बिंदास राहू शकता. स्वस्तात मस्त कार्यक्रम असतो. तो हेलमेट मैंने डाले अभी, इसको कांच वाच कुछ नहीं है. तो अभी सीट भी बहुत गर्म है इनका. चलो अभी चलते हैं. ऐसा भागा की चलो, बहुत भगाओ गाड़ी. क्या नॉर्मल चलाए, आराम से, बहुत तेज भगाओ नहीं तो मैं चलाऊँ क्या? पुलिस वाले नहीं पकड़ेंगे ना तुम्हारे इधर? हाँ, तुम्हारे इधर पुलिस वाले नहीं पकड़ेंगे ना? अरे ना पकड़. आपण स्टेशनला तिथे गेल्याच्या नंतर बघू थोडी भूक पण लागली. जेवण करू आणि जाऊ. आपण इथं जाणार उज्जैनला गेलो तर जाईल. ट्रेन नाही भेटली तर मग डायरेक्ट पुणे. तर मित्रांनो, फायनली आम्ही दुर्गापूर स्टेशनवर उतरलो. मी डायरेक्ट मुंबईचं तिकीट काढलं. इकडे तिकडे जाणं बंद, डायरेक्ट मुंबईचं. आणि हा भाई आहे माझ्यासोबत. भाई कहाँ के हो आप? गुना गुना, हिमाचल प्रदेश. गुना किधर आता है? गुना मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. हा भाऊ मध्य प्रदेशचा आहे. मध्य प्रदेशचा आपल्याला भेटला होता. चला, बहुत गर्मी है इधर, बहुत ज़्यादा गर्मी है ना. तुम्हारे इधर ठंडी होगी ना भाई? हमारे ठंडा का बरसात हो रही है यार भाई. हमारे इधर भी बरसात हो रही है, लेकिन इधर अगं बाय 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 नुसताच घाम आहे का नाही भाई? सही आहे ना. तर मित्रांनो, फायनली आपल्याला ट्रेन भेटलेली आहे आणि ट्रेनमध्ये गर्दी आहे, थोडीशी गर्दी आहे, पण काय विषय नाही. सो आपण आता मुंबईपर्यंत उभं राहून जाऊ शकत नाहीये. सो आपण थोडं बसू, कुणाला तरी सांगू जागा वेगळ्या द्यायला. तर आपण बसायचा प्रयत्न करू कुठंतरी आणि त्यानंतर आपण जाऊ मुंबईला एकदम निवांतमध्ये. आता उभं राहिलो, पाय दुखायला लागलो, थोडा वेळ झाला तरी पाय दुखतात आहे. पण आता आपल्याला जागा भेटेल अशी आपण आशा ठेवू आणि जाऊ मुंबईला. किधर जाने का भैया? आपको किधर जाना है? आपको किधर जाना है? आपको किधर जाना है? विक्रमगढ़ आलोट. किधर आता है वो? कोटा के बाद. कोटा के बाद आता है. चलो मिलते हैं आपको थोड़ी देर में.
भैया मजा 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 मजा. अगले तो बात ताजे भर के ना ले रहा है ना 10-20 में जितो पौधे में जितो श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम. तर मित्रांनो इथं 1 घंटा झालं रेल्वे थांबली. हे बघा इथं अजून डब्बा इकडून इकडे नाही गेला. 1 घंटा झाला आम्ही इथं उन्हाचं बसलोय आणि अजून रेल्वे काय हल्ली नाही जागेवर ना. भाऊ अजून किती वेळ थांबणार इथं. लय गरमी आहे भाऊ इकडे अजून तर लय गरमी माहिती नाही का. गरमी एवढी आहे ना इथं खूप गरमी आहे, खूप जास्त खूप खूप गरमी. बघू पुढं पुढं आता रेल्वे कधी निघते इथून कधी निघायचं किती वाजता निघायचं बघू आता कळण रेल्वे निघाल्यावर मला दाखवतो तुम्ही निवांत बसून बघा घरी काय विषय नाही कळलं. हिमगिरियों की राज शीश पर ताज की गंगा वारती समंदर यारी लहरा चरण पखारती हो उतारो आरती हाँ उतारो आरती भारत मारो देश फूटलो वेश की धन धन भारती बोलो जय जयकार उतारो आरती हाँ उतारो आरती तिलक गोखले भगत बोस बापू झांसी महारानी जो हर देख जवाना रो तू बता कटे कितरो पाणी. तर मित्रांनो आपली ट्रेन इथं थांबली बघू शकता परत एकदा. आय थिंक पुढे रेड लाईट आहे त्यामुळे थांबली का पुढे ट्रेन आहे ते पण माहित नाही. तरी आमची गँग बघा अशी थांबली बघा. हे तर बघा बसलंय नाही बघा असे बसलोय आम्ही. मी पण बसलो होतो पण मी ब्लॉग काढायचा होता म्हणून उठलो मी. थोड्या वेळा ट्रेन जाईल. किधर पहुंचे रे अपन कोटा में ना. हाँ तो कोटा में पहुंचे अभी हम आणि थोड़ी देर में उधर पहुंचाएंगे अभी मुंबई में. भाई थोड़ी देर में मुंबई पहुंच जाएंगे सीधा मुंबई. तर बघा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका. धपाधप 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 लाईक मारा. एक ब्लॉग सोडला आता हा तिसरा ब्लॉग आहे. आय थिंक ब्लॉग एडिटिंग चालू आहे अजून पण. तर लाईक मारा. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय मुंबईमध्ये आणि मी एवढं 7 वाजता पोहोचलोय आणि मी आता 11 वाजता उठलोय. एवढा डेंजर झोपलो होतो ना मला कळलंच नाही कुणाचे फोन आले आणि कुणाचे नाही आले. तर आता आलाय मी ते सकाळी 7 वाजता येऊन थांबलोय आणि भाऊ 11 वाजता आलाय. मग किती लेट आहे हा. टायमाचं अजिबात महत्व नाही भाऊला. काहीच नाही काय नाही काय नाही काय नाही तरी आता आलाय बिनकामाचा. आता आपण तिकीट काढू इथून आणि टॉज हॉटेलला फिरायला जाऊ. तसं मरीनला जायचं होतं पण भाऊ म्हणते आता मरीनला जाऊन तिथे काही झाडून काढायचं काय. तर त्याला म्हणलं आपण आता जाऊ ताज हॉटेलला बघू आणि मज्जा करू. तो मित्रांनो फायनली आम्ही चर्चगेटला उतरलेलो आहे. बघा कसं चाललंय पुढं बिनकामाचा. आता मी जरा फ्रेश होतो म्हणजे मला थोडं बरं वाटतं कारण अजून जर मी झोपलो ना परत तर मग आपण उठायची गॅरंटी नसते आपली तुम्हाला माहिती आहे. फ्रेश व्हायचंय. फर्स्ट क्लास पाहिजे. फर्स्ट क्लास फक्त चार्जेस नाही घेतले. हा ऐक ना आपलं 3rd क्लास पुढे टाकू ना. पैसे नाही भरू शकत आपण कुठल्या प्रत्येक ठिकाणी पैसे नाही देऊ शकत. जिथे द्यायचे नाही तिथे आपण 100% देऊ. प्रत्येक ठिकाणी नाही देऊ शकत. तर चला ब्लॉग पुढे बघत राहा. अजून खूप मजा येणार आहे. अजून तर फिरायचं राहिले ना मुंबई. चला सो मित्रांनो तुम्हाला बघायचं मी कुठं आलो. बघायचंय हे बघा जन्नत. मित्रांनो आता इथे यायला लागलाय पाऊस बघू शकता तुम्ही. अचानक मध्ये धोका दिलाय पावसाने. मायला गंगेसोबत लग्न करायचे काहीच केली बघा.
तो मित्रांनो अचानक मध्ये भयानक पाऊस आला आमच्या इथे इथं. आम्ही आलो होतो मरीन ड्राईव्हला फिरायला. अचानक मध्ये भयानक कार्यक्रम केला पावसाने धोका दिलाय. गोलीगत धोका हे बघा. पावसाची चाय भाऊ मजेत मजे. अगं बाई 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 इकडे पाऊस इकडे चहा आणि मी आता हे चहाच फक्त बाकी काही चालत नाही आपल्याला. पण एवढ्या पावसाचा इथं चहा अगं बाई 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 स्वर्गात आहे स्वर्गात नुसता धुरळा. बघा म्हणलं ना गंगी सोबत लग्न करायची घाई केली चहा सांडला तो बघू शकतो तुम्ही इकडं. सांगतो नंतर ना काय विषय आहे तुम्हाला हळूहळू. चहाची मजा घेतो तुम्ही पण मजा घ्या. तर मित्रांनो काय म्हणतात आम्ही चाललो तो मरीन ड्राईव्हरनं खाऊ गल्लीत. तर खाऊ गल्ली तर काय भेटण झाली. त्यातले मुंबईचे कार्टे आम्हाला भेटले हो. आमच्या आयुष्याचं वाटोळच होणार आहे बाकी काहीच होणार नाहीये. फक्त वाटोळा आणि वाटोळच होणार आहे. असले लोक भेटले ही मुंबईची येड टिंब 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 टिंब. खाऊ गल्ली भेटण झाली ना आलाय का तुला साधी एक. हा मुंबईचा आहे पण जीव लावतो मला जाऊ द्या काही झालं तरी माझा मित्र आहे. तुम्ही काय बोलू शकत नाही मीच बोलू शकतो. कसं आहे तुमचं काय काय बरं हे काढायचं असेल ना लाईफ इन्शुरन्स वगैरे. हा का मित्रांनो तुम्हाला कोणाला जगायचं कंटाळा सही द्या बिंदास लाईफ इन्शुरन्स काढून परत मारा. हे बघा जीवन विमा भारतीय जीवन विमा काहीतरी लिहिलंय थांबा मी जवळून दाखवतो तुम्हाला. लांबून नाही दिसत. हा बघा बघा हा ओके मध्ये कार्यक्रम कसा टोके. चला आता आपण जाऊ खाऊ गल्ली शोधायला. खाऊ गल्ली तर काय आपल्याला भेटण झाली तरी जाऊ चालत 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 जिथे भेटेल तिथे खाऊ आहे का नाही. चला मुंबईची डबल बस आहे. म्हणजे पहिलं जुन्या असायच्या आता असा प्रकार आला नवीन. तो मित्रांनो आम्ही आता CSTच्या बस स्टँडवरती तुम्ही बघू शकता माझ्या तऱ्हेने आणि खूप छान आहे. तुम्ही कधी बघितलं नसेल तर बघून घ्या ब्लॉगमध्ये. मला माहिती आहे तुम्ही बघितलं असेल काय विषय नाही. तो लय भारी थांबे सिनेमॅटिक घेऊ दे मला.
फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे शिवाजीनगरला. आता आपल्याला जायचंय मोशीला. आपलं गाव इथून जवळ आहे. मोशी गाव हे आपलं गाव आहे. आता आपण शिवाजीनगरला उतरलोय बघा. ही ट्रेन होती अबे, हा ही ट्रेन होती. सो आपलं काम झालेलं आहे आता आणि आपण आता आलेलो आहे आणि आता आपण चाललोय घरी. आता इकडून घरी कशी जायचं. सो फायनली मित्रांनो आपण आपल्या घरी पोहोचलेलो आहे. शेवटी घरी आलो. लय दमलोय आता. बॅग बी काढणार आणि डायरेक्ट पडी. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका पटापट. कारण 1000 झालेलं आपलं सेलिब्रेशन आपण याचं करणार आहे. थोडे दिवस बाकी आहेत सेलिब्रेशनला पण. सो चला, हा व्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका पटापट लवकरात लवकर.